ती मुलगी, ती पत्नी, ती मैत्रीण, ती आई, तिची रूप अनेक जशी दुर्गेची, नव्हे नव्हे ती दुर्गाच, अशाच काही दुर्गांची ही ओळख. रसिको नमस्कार, मी जुही आणि नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपले सहर्ष स्वागत. आज नवरात्रीचा 6वा दिवस असून आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत वृषाली पाटील मॅम. वृषाली पाटील मॅम या जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून त्यांची भूमिका साकारत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत वृषाली पाटील मॅम. नमस्कार मॅम, नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपले सहर्ष स्वागत. नमस्ते. तर मॅम त्यांची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. तर मॅम तुम्ही हे क्षेत्र का निवडला व यासाठी आपली प्रेरणा कोण होती? कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरचं महत्व, कोल्हापूरची ओळख जगभरात आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले ह्या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आणि त्यांच्या कार्याची स्मरण करून मी खरं तर काम करते आजवर. त्याचबरोबर माझ्या कुटुंबात पत्रकारितेकडे कसं वळलात असं आपण म्हटलं. माझे पप्पा एस टीमध्ये ट्रॅफिक सुपरिटेंडेंट होते, पण हे करत असताना ते एस टी विभागाच्या ज्या काही बातम्या होत्या राज्य परिवहन महामंडळाच्या, त्या सर्व त्यांची प्रसिद्धी करण्याचं खरं तर ते PRO म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. महामंडळाच्या सर्व ज्या काही बातम्या असतील त्या सर्व ते द्यायचे. त्यानंतर रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांचं काम आजतागायत सुरूच आहे. पप्पांचे खरं तर खूप इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील सर्व पत्रकारांची आणि सर्व माध्यमांची खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आणि खरं तर त्यांना त्यावेळी पण असं वाटायचं की घरातलं कुणीतरी मीडिया क्षेत्रामध्ये असावं. त्यामुळं मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जर्नलिझमसाठी इंटरव्ह्यू दिला. पण खरं सांगायचं तर पहिल्यांदा मी उत्तीर्ण नाही झाले एंट्रन्स टेस्ट मध्ये. आणि मग मी काय केलं, त्या दरम्यान पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाचे जे विभाग प्रमुख होते, डॉक्टर रत्नाकर पंडित सर, त्यानंतर डॉक्टर निशा मोडे मॅडम, डॉक्टर शिवाजी जाधव सर यांना भेटून नेमकं कशा पद्धतीनं अभ्यासक्रम असतो किंवा काय, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, उत्तीर्ण होण्यासाठी कशा पद्धतीनं तयारी करावी, हे सगळं जाणून घेतलं. आणि त्या पद्धतीने 1 वर्षभर तयारी केली. मग वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छोटे मोठे जे वाचकांचा पत्रव्यवहार असो किंवा छोटेसे लेख असो, मग अशा पद्धतीने मग लिखाण केलं. मग दरम्यान आता ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर सर आहेत किंवा कविता गडराणी मॅडम, यांना यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन, विश्वास पाटील सर यांचं मार्गदर्शन घेऊन मग लिखाण हळूहळू थोडंसं चालू केलं आणि त्याचा उपयोग झाला. आणि दरम्यानच्या काळात मी पत्रकारितेची पदविका घेतली आणि या सगळ्यांचा उपयोग झाला. आणि त्यामुळे मग इंटरव्ह्यू पुढच्या वर्षी पास झाले आणि मग ऍडमिशन घेतलं. आणि मग तिकडे मग पत्रकारितेची परीक्षा पास झाल्यानंतर मग दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत, त्यानंतर मग लग्नानंतर पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर भारती विद्यापीठाचं विचार भारती मासिक आहे, त्याच्यामध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. त्याचबरोबर भारती विद्यापीठाचंच PRO म्हणूनही काम केलं. आणि आकाशवाणीचं कोल्हापूर आकाशवाणीवरती अनाउन्सर म्हणून, हंगामी निवेदक म्हणून पण काम केलं. त्याचाही थोडाफार उपयोग झाला आहे. बरोबर आहे मॅम. सध्या माहिती अधिकारी या पदावर काम करतात. तर या बरोबर मॅडमने सांगितले की त्यांनी पुढारी आणि आकाशवाणीमध्ये देखील काम केलं आहे. तर मॅम त्या कामाच्या अनुभवाबद्दल आणि तुम्ही काय सांगू शकता की तो प्रवास कसा सुरू झाला, ते काम तुम्ही कसं सुरू केलं? पत्रकारितेचं शिक्षण घेत होते त्या दरम्यान दैनिक पुढारीमध्ये मी प्रशिक्षणार्थी सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. तरुण भारतमध्ये इंटर्नशिप आपल्याला माहित असेलच की शिक्षण घेत असतानाच इंटर्नशिप आपल्याला आवश्यक असते. त्यामुळं तेव्हा ते तर केलंच. पण शिवाय एकदा आकाशवाणीचा हंगामी निवेदक पदासाठीची जाहिरात निघाली होती. म्हटलं वेगळा अनुभव आहे, बघूया, ट्राय तर करूया.
आणि गेले इंटरव्ह्यू दिला त्यावेळी असा एक पॅराग्राफ होता जो असा खूप असा लयबद्ध वगैरे मी निवडला होता आणि तो त्या टोनिंग मध्ये म्हटल्यामुळं खऱ्या अर्थाने ते खूप भावलं आकाशवाणी जे सिलेक्शन करणारे होते त्यांना आणि त्या जोरावरती मी सिलेक्शन झालं आणि मग तो अनुभव खूप वेगळा होता कारण आपला आवाज लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय हे खूप समाधानाचं आणि आनंदाचं होतं खरं तर ते. आणि त्याचबरोबर मग पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही काम होतं म्हणजे समाजातील जे प्रश्न वगैरे होते ते मांडण्याचं किंवा इतरांनी जे पाठवलेत बातम्या संपादकीय विभागात असल्यामुळे फारसं आणि विद्यार्थी दशेत असल्यामुळे फारसं फील्डवरती काही फार काम करता नाही आलं. पण नंतर आता माहिती आणि जनसंपर्क विभागात काम करत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती संधी मिळते की समाजातील म्हणजे समाजासाठी ज्या काही चांगल्या योजना किंवा निर्णय जे शासन घेतं त्या निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप चांगली संधी मिळते त्यानिमित्त. बरोबर. मॅम, आपलं माहिती अधिकारी म्हणून जे कार्य आहे त्या कामाचं साधारणपणे स्वरूप कसं असतं? माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय म्हणजे DGIPR खरं तर शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करते ते. कारण शासनाच्या ज्या काही योजना असतात किंवा शासन जे काही निर्णय घेतं मंत्रिमंडळाचे निर्णय असो किंवा अन्य कोणतेही लोकांसाठीचे जे महत्वाचे निर्णय जे असतात त्या निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम DGIPR करतं. त्याचबरोबर लोकांच्या ज्या काही भावना आहेत शासनाबद्दलच्या त्यांचं मत पण शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे दुहेरी काम DGIPR करतं. आणि या कामाचं स्वरूप म्हटलं तर मंत्रालय स्तरावर तर हे होतच पण त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालय जी राज्यभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत तर प्रत्येक जिल्हा माहिती कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्हा प्रशासनाचं म्हणजे जिल्ह्यामध्ये भेट देणारे मंत्री महोदय असो किंवा मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय किंवा विविध खात्यांचे मंत्री, पालकमंत्री यांचे जे काही शासकीय कार्यक्रम असतात त्या शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्याचं मुख्य काम जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं चालतं. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे काही उपक्रम राबवले जातात त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम होतं. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या लोकांसाठी ज्या योजना वेगवेगळ्या ज्या असतात त्यालाही प्रसिद्धी देण्याचं आम्ही काम करतो. म्हणजे आता तृतीयपंथीयांसाठीच्या आता कोल्हापूर प्रशासनाने खूप चांगलं काम केलं होतं, समाज कल्याण विभागाचं काम चांगलं होतं तर त्याचे पण लेख बातम्या आपण पाठवल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या महामंडळांचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो. माहिती अधिकारी या पदावर येण्यापूर्वी मॅम आपण कोणकोणत्या पदांवर काम केलं आहे? सध्या कोल्हापूरमध्ये माहिती अधिकारी म्हणून काम करते. खरं तर जॉईनिंगला मी माहिती सहाय्यक म्हणून 2008 मध्ये जॉईन झाले. सुरुवातीला काही दिवस मंत्रालय मुंबईमध्ये आमची सगळी बॅच कार्यरत होती. त्या दरम्यान तिथं मंत्रालयात सर्व विभाग असतात त्यामुळे प्रत्येक विभागाचं आम्हाला काम पाहता आलं. आता जे दिलखुलास जो आकाशवाणीवर कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं असो किंवा जय महाराष्ट्र कार्यक्रमाची माहिती घेणं असो, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेतात वगैरे ते थोडं पाहता आलं. त्याचबरोबर लोकराज्य हे शासनाचं मुखपत्र मानलं जातं तर लोकराज्याचं काम कसं चालतं त्याचं वितरण बाकी सगळंच. त्याचबरोबर महान्यूज हे वेब पोर्टल आहे ते आहे. शिवाय मुख्य जे काम आहे की विविध खात्यांच्या मंत्री महोदयांची प्रसिद्धी कशा पद्धतीनं चालते. न्यूज सेक्शन आहे मंत्रालयामध्ये तर कशा पद्धतीनं राज्यभरातील बातम्या येतात आणि त्या कशा प्रसिद्धी दिली जाते राज्यभर. या सर्व गोष्टींची माहिती घेता आली तिथं थांबून. त्यानंतर मग पुण्याला मी माहिती सहाय्यक म्हणून जॉईन झाले. तर पुण्यामध्ये आपल्याला माहित आहे खूप सारे विषय आणि मंत्रालयाखालोखाल मुंबई खालोखाल मंत्री महोदयांचे दौऱ्यांचा खूप ओघ हा पुण्याला राहतो. तर त्यामुळं पुण्यात वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांच्या प्रसिद्धीचं काम करता आलं. म्हणजे त्या काळात जिल्हा माहिती अधिकारी असू देत किंवा उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारं काम शिकता आलं. आणि पुण्यात असताना विभागीय माहिती कार्यालयात मी सहाय्यक संचालक म्हणून काम करत होते. तर हे करत असताना पुणे विभागीय माहिती कार्यालय म्हणजे पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांचं समन्वय साधण्याचं ऑफिस पुणे उपसंचालक कार्यालय आहे.
तर ते समन्वय साधण्याचं काम मला तिथं करता आलं. त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्यालय पुण्यात आहे, तर विभागीय आयुक्त कार्यालयाची प्रसिद्धी पण करता आली. याशिवाय सध्या मी आता राजपत्रित अधिकारी महासंघाची कोल्हापूर विभागाची महिला सहसचिव म्हणून काम करते. या माध्यमातून एक विभागाचं पद आहे, पण जरी विभाग स्तरावर काम करत असले तरी सुद्धा जे काही शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा प्रश्न समस्या आहेत ते राज्य स्तरावरती जे अध्यक्ष आता सध्या विनोद देसाई सर आहेत किंवा गदी कुलथे सर संस्थापक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि त्यांच्या माध्यमातून ते हे प्रश्न जे आहेत ते राज्य स्तरावर मांडून प्रभावीपणे सोडवण्याचं काम ते करतायत. बरोबर आहे. तर मॅमनी अनेक समाजकार्य देखील केले आहे, तर त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? विशेष असं काही नाहीये काय केलेलं, पण माझं असं म्हणणं असतं की आपण जे काही काम करतोय म्हणजे प्रत्येकाने आपण जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या पदाचा उपयोग लोकांसाठी जितका जास्तीत जास्त करता येईल असा विचार करून आपण काम केलं पाहिजे. आपण नोकरी तर प्रत्येक जण करतो आपल्या पगारासाठी किंवा ह्याच्यासाठी आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी, पण हे करत असताना समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतोय हा विचार मनात आणून पहिलं म्हणजे काम हे आहे की म्हणजे जे आपण प्रत्येक जण म्हणतो की देशाची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. मग देशाची संधी हे मला असं वाटतं की त्यासाठी काही प्रत्येकाने सैन्य दलामध्येच भरती व्हायला पाहिजे असं काही नाहीये. तर आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं तरी सुद्धा ती खऱ्या अर्थानं देश सेवाच आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी माझं जे काम जे सोपवलेलं आहे किंवा जे काम करते ज्या पदावरून काम करते त्या कामाला शक्य तितका न्याय देण्याचा प्रयत्न मी म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करत असते की असं नाही की आज छान काम केले तर जाऊ दे उद्या 2-3 दिवस निवांत राहावी वगैरे असं काही नाही. म्हणजे दररोज जर एखादी बातमी आली किंवा जो कार्यक्रम आहे तर शक्य तितकं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की 7-7:30 8 होत आहेत काही वेळा आणि ती उशिरा आली आहे. बऱ्याचदा आता तरी आपलं व्हॉट्सअप आणि ह्याच्यामुळे तर खूप काम जितकं सोपं झालं तेवढं अवघडही झाले. म्हणजे आधी कसं व्हायचं की पत्रक वगैरे जे कच्चं येतं तर ते मेलवरती किंवा बाय हँड द्यायला यायचे, त्यामुळे 5:45 पर्यंत संपायचं काम. पण आता काय होतं की बाहेर आपण सगळं काम संपवले बाहेर पडतोय तोपर्यंत मेसेज येऊन पडलेलं असतं की ही बातमी अर्जंट आहे. मग अशा वेळी ते काम जाऊ दे उद्या बघू असं नाही करत. तर ते काम करत असताना ती बातमी पाठवताना बऱ्याचदा आणि शासकीय जेव्हा जिल्हा माहिती कार्यालयाची जेव्हा बातमी असती तर ती खूप ऑथेंटिक मानली जाते. 2019च्या दरम्यान महापूर परिस्थिती होती सांगली कोल्हापूरला आणि तेव्हा मी पुण्यामध्ये होते. पण एका ग्रुपमधून मेसेज आला होता की एका ग्रुपवर मेसेज बघितला की पलूस तालुक्यामध्ये खूप पूर होता तेव्हा त्या भागामध्ये आणि त्या भागामध्ये एका पूर परिस्थितीमध्ये एक गरोदर महिला आणि त्याच्यासोबत 7-8 जण लोक अडकलेत आणि त्यांच्यापर्यंत लवकर मदत पोहोचावी असा तो मेसेज होता. तो मेसेज बघितल्यानंतर मग मी संबंधित तिथल्या पलूसला कोण तहसीलदार आहेत ही माहिती घेतली विभागीय आयुक्त कार्यालयातून. मग त्यांचा नंबर मिळाला आणि त्यांना पर्सनली मग मेसेज केला आणि त्यांना तर केलाच पण त्याशिवाय जे संबंधित जे कोऑर्डिनेटर वगैरे होते त्या काळात तर त्यांची पण माहिती घेतली, त्यांचे नंबर घेतले, त्यांच्यापर्यंत तो मेसेज पाठवला आणि कृपा करून सहकार्य व्हावे ही विनंती अशी विनंती केली, फोनवर बोलून घेतलं. आणि खरंच म्हणजे बरं वाटतंय की म्हणजे असं नाही की आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन करू शकतो असं पण बऱ्याचदा होत नाही, पण त्यांच्यापर्यंत तो मेसेज वेळेत पोहोचला आणि त्या मेसेजवरती त्यांनी कार्यवाही केली आणि तिथपर्यंत बोटी वगैरे पोहोचल्या होत्या आणि नंतर म्हणजे तरी सुखरूप बाहेर पडले ते लोक आणि नंतर त्यांचा मेसेज आला होता की धन्यवाद आमच्यापर्यंत मदत वेळेत पोहोचली आणि आम्ही सुखरूप बाहेर पडलोय. खरं तर तो जो मेसेज ज्यांनी पाठवला होता त्यांचा नंतर मलाही मेसेज आला की मॅडम खूप धन्यवाद की तुमच्यामुळे तो माहिती मदत पोहोचली म्हणून. असं नाही म्हणजे हेच असं नाही पण याबरोबरच पुण्यामध्ये जेव्हा एक अतिवृष्टी झाली होती
25 सप्टेंबरच्या रात्री. तर तेव्हा राष्ट्रपती महोदयांचा दौरा होता, तो उरकून मी घरी निघाले होते. अचानक खूप मोठा पाऊस झाला आणि नऱ्यामध्ये घर आहे, तर तिथं जाताना रस्त्यामध्ये सगळे रस्ते ब्लॉक झाले होते पुण्यात आणि धायरी वगैरे त्या परिसरात तर खूपच पाण्याचा लोंढा अक्षरशः येत होता आणि 2 व्हीलरवरून मी जात होते. मुलांनी पण घरी लवकर ये वगैरे नेहमीप्रमाणे सांगितलेलंच होतं, पण जाईपर्यंत दुकानं वगैरे बंद झाली होती, जाताना खाऊ वगैरे घ्यायचं म्हटलं तरी पण. आणि घरी जाताना दरम्यानच्या काळात काय झालं होतं, मध्ये जाताना घरी जाताना एक ओढा आहे, त्या ओढ्यावरती पाणी इतकं आलं होतं की पलीकडे जाताच येत नव्हतं आणि इतका मोठा प्रचंड पाऊस होता म्हटल्यानंतर आणि रस्त्यांवरती पाणी आहे, त्याच्यामध्येच लोक त्या ओढ्यामध्ये वाहनं घालत होती. मग मी गाडी बाजूला घेतली, थांबवली आणि नंतर जाताना नवले ब्रिजच्या तिथं पोलीस चौकी आहे, तिथं गेले. तिथं जाऊन सांगितलं की सगळीकडे रस्त्यावरती पाणी खूप आले आणि लवकरात लवकर मदत पोहोचवता येते का बघा, आणि लोक वाहनं घालतात त्याच्यामध्ये आणि हे चुकीचं आहे, कोणाचाही म्हणजे जीवाला धोका पोहोचू शकतो. तर तुम्ही शक्य तितकं प्रशासकीय लेवलला कार्यवाही व्हायला हवी हे पण सांगितलं. आणि तिथून मग मी निघले. पुढे येते तर ओढ्याला पूर आला होता आणि त्यामुळं मधला रस्ता ब्लॉक झाला होता आणि तिथंही परत तेच चित्र दिसत होतं की लोक तेवढ्या कमरेपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्तही पाणी होतं, त्याच्यामधून लोक मधून जात होती. मग शक्य तितकं मला जेवढं सांगता येईल तेवढं मी रिक्वेस्ट करायचा प्रयत्न केला लोकांना, पण काही ऐकत नव्हते. आणि मग त्यावेळी मग मी त्या काळात जिल्हाधिकारी महोदय असो किंवा महापालिका आयुक्तांना वगैरे फोन केले आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर इथं मदत पोहोचणं आवश्यक आहे. आणि मी सांगितलं म्हणूनच मदत झाली असं काही नाही, पण त्यांनी केली. पण माझं म्हणणं आहे की आपण किमान मदत करणाऱ्यांपैकी एक असणं आपल्याला गरजेचं आहे की तेव्हाच लवकरात लवकर म्हणजे एखादी समस्या सुटू शकते. बरोबर आहे. मॅम, वर्किंग वुमन म्हणून आपल्याला घरातल्यांचा सपोर्ट अतिशय महत्वाचा असतो, तर तो सपोर्ट आपल्याला कसा भेटतो? शाळा कॉलेज करत असताना माझ्या माहेरचं वातावरण तर खूप मोकळं वातावरण आहे. कधीच पप्पा मम्मी असू देत किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा मुलगा मुलगी हा काही कधी भेद केला नाही, त्यामुळे मोकळेपणानं शिक्षण घेऊ शकले मी. सासरी गेल्यानंतर थोडाफार सगळीकडेच बंधनं असतात किंवा जबाबदाऱ्या असतात, पण माझ्या घरातल्यांनी सपोर्ट केला. म्हणजे सासूबाई असू देत किंवा मिस्टर, ननंदबाई, त्यांनी आजपर्यंत प्रत्येक ह्याला एखादं काही चांगला कार्यक्रम असेल किंवा काय तर त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम नेहमी करत आले. दरवर्षी दसरा हा सण कोल्हापुरात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तर यावर्षी आपण प्रेक्षकांना दसऱ्याविषयी काय सांगाल? कोल्हापूरचा दसरा महोत्सवाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, पण त्यापेक्षा सुद्धा या वर्षीपासून कोल्हापुरात दसरा खूप राजेशाही पद्धतीनं आणि शाही पद्धतीनं साजरा होतोय. त्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं खूप सारे उपक्रम, खूप सारे कार्यक्रम या कोल्हापूरमध्ये होणार आहेत. याच्यामध्ये पारंपरिक पोशाखाचा दिवस असणार आहे, महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची तर मेजवानीच आहे कोल्हापुरात. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी अलबत्त्या गलबत्त्या नाटक आहे, सिने अभिनेत्रींचा सहभाग असलेला नवदुर्गा नवतारका असा कार्यक्रम पण होतोय. त्याचबरोबर आपले चला हवा येऊ द्या फेम सर्व कलाकार त्यांचाही सहभाग असलेला कार्यक्रम आहे. महिलांसाठी शोभायात्रा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला सहभागी होणार आहेत. म्हणजे नवदुर्गा, आता आधी जसं देवीची वेगवेगळी रूपं होती त्या पद्धतीनं सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर असो, इंजिनियर, वकील, अधिकारी, पत्रकार, महिला या सर्वांचं वेगळेपण त्या दाखवणार आहेत या शोभायात्रेतून. त्यामुळे मला वाटते की आणि याच्यातून सामाजिक समतेचा संदेशही दिला जाईल. कोल्हापूरमध्ये खूप सारे उपक्रम प्रशासनाच्या वतीनं होत आहेत. कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते परंपरागत पद्धतीनं होणाऱ्या सीमोल्लंघनाबरोबरच यावर्षी लवाजमा,
किंवा प्राचीन ज्या काही युद्धकला होत्या त्यांची प्रात्यक्षिकं, त्याचबरोबर युद्धकलांची प्रात्यक्षिकं, पारंपरिक वस्त्र वगैरे परिधान केलेले नागरिक, अशा राजेशाही थाटामध्ये मिरवणूक सुद्धा निघणार आहे दसऱ्या दिवशी. तर या सर्व पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी सुद्धा दसरा महोत्सवामध्ये आणि दसऱ्या दिवशीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन दसऱ्याचा आनंद द्विगुणित करायला हवा असं मला वाटतं. बरोबर आहे. सर्व कोल्हापूरकर यात सहभाग घेतीलच. आणि त्याचसोबत मॅम, तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, एस न्यूजला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. अतिशय चांगल्या प्रकारे एक महिला म्हणून सुद्धा सक्षमपणे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून शासकीय योजनांची प्रसिद्धी असेल किंवा दैनंदिन कामकाज असेल याच्यामध्ये चांगल्या प्रकारे योगदान देऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी एकूणच जसं गव्हर्नमेंट मीडियामध्ये कसं असतं की सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची प्रसिद्धी करायची असते किंवा शासनाच्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात, तर याच्यामध्ये एक महिला म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं एक समाजात महिलांचं कसं योगदान असू शकतं याचा एक चांगलाच आदर्श निर्माण करून दिलेला आहे. तर या होत्या आपल्या 6व्या नवदुर्गा वृषाली पाटील मॅम, आणि हा होता त्यांचा सुंदर प्रवास.